रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीनं आज गोदावरी जन्मोत्सव त्यानिमित्तानं आत्ता परमपूजनीय स्वामी सखाजी सखासुमन यांच्या नेतृत्वाखाली आपण गंगापूजन आयोजित केलेलं आहे। विविध ज्ञानी संस्थांमधले प्रमुख मंडळी अशांच्या हस्ते हे पूजन आहे। पूजनामध्ये प्रमुख उपस्थिती आपले बैजल साहेब, त्यानंतर कविता राऊत, गुणवंत मणियार असे वेगवेगळ्या समाजातल्या प्रतिष्ठित मंडळींना आपण इथे बोलवलेलं आहे आणि वेगवेगळे धर्माचार्य देखील या कार्यक्रमात उपस्थित आहे। आज संध्याकाळी 6 वाजेला प्रत्यक्ष गोदा आरतीचा कार्यक्रम असणार आहे। आपण ज्या स्पर्धा घेतलेल्या होत्या निबंध स्पर्धा, त्याचा बक्षीस समारंभ, विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, भरतनाट्यम, कथक, गंगावतरण हा विषय त्या कथकाचा आहे आणि नंतर प्रत्यक्ष गोदा आरती, सगळ्या स्वामी महंतांचा आशीर्वचन असं त्या कार्यक्रमाचं स्वरूप असणार आहे। संध्याकाळी आपण सगळ्यांची जास्तीत जास्त संख्येनं इथे उपस्थित व्हावं अशी सगळ्यांना मी विनंती करतो। धन्यवाद। गोदावरीचं पूजन झालं नाशिकमध्ये म्हणा किंवा त्र्यंबकेश्वरला, आज पुन्हा आपण एकच गोदावरी दोनदा जन्मोत्सव साजरा करतोय। जसं 2 दिवस एकच तिथी आलेली असते, उदाहरणार्थ आज दशमी आहे। दशमी जो सूर्य ज्याला दर्शन देतो, सूर्योदयाच्या वेळेला जी तिथी असते ती शास्त्रानुसार तो दिवस मानावा असं आहे। त्यामुळं काल केलेली जयंती ही चूक आहे असं नाही, पण जास्त बरोबर ही आजची तिथी आहे। पंडितजी शांतारामजी भानोसे यांनी तिथी काढून दिलेली होती, त्यामुळं आपण समितीने आजचा दिवस नक्की केलेला होता। नाही, पण सूर्यानं पाहिलेली जी दशमी आहे ती आज आहे, म्हणून शास्त्रानं आज सांगितलेली आहे। खरं तर गंगा गोदावरी मंदिर त्या ठिकाणी आहे। हो, पण जो कार्यक्रम आहे जलपूजन आरती आपण या ठिकाणी करतोय, त्या ठिकाणी खरं तर ती व्हायला हवी। जागेची उपलब्धता आणि एकूण येणारी संख्या ही मावणं आणि सगळ्यांना आरती व्यवस्थित दिसणं हा प्रमुख उद्देश आहे। आणि गोदावरी, प्रत्यक्ष गोदावरी वाहणारी जिथे आहे तिथे आपण कार्यक्रम करतो आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।